नमस्कार. गोडी शिक्षणाची या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी अर्चना तुमचं स्वागत करते. आज आपण अपूर्णांक म्हणजेच फ्रॅक्शन हा घटक पाहणार आहोत. फ्रॅक्शन या घटकामध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे दिलेला अपूर्णांक असेल तर तो कशा पद्धतीने लिहायचा, अंश असेल, छेद असेल, त्याचे भाग करून दिले असतील तर त्याचं लेखन कशा पद्धतीने करायचं किंवा त्याची बेरीज वजाबाकी या सर्व कन्सेप्ट या आपल्या फ्रॅक्शन या घटकामध्ये आज आपण पाहणार आहोत. तुम्ही सुरुवातीपासून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सर्व कन्सेप्ट याच्यावर क्लिअर होतील. या ठिकाणी अपूर्णांकाची मी व्याख्या लिहिलेली आहे. अपूर्णांक म्हणजेच काय तर संपूर्ण एखादी गोष्ट संपूर्ण असेल तर त्याचे भाग म्हणजे एखादी संपूर्ण गोष्टीचे जेव्हा आपण भाग करतो त्याला अपूर्णांक असं म्हणतो. या शब्दातच त्याची व्याख्या दडलेली आहे. अपूर्णांक म्हणजे अपूर्ण अंक म्हणजे जे अंक पूर्ण आहे म्हणजे जे पूर्ण गोष्ट आहे त्याच्यातले त्याचे भाग अंक अपूर्ण अंक याला आपण अपूर्णांक असं म्हणतो. त्याला इंग्लिशमध्ये फ्रॅक्शनची डेफिनेशन मी तर लिहिलेली आहे. अ फ्रॅक्शन इज समथिंग दॅट नोज पार्ट्स ऑफ होल. होल म्हणजे संपूर्ण. ज्या संपूर्ण घटकाची विभागणी म्हणजे पार्ट्स त्याचे संपूर्ण घटकाचा भाग म्हणजेच काय अ फ्रॅक्शन. अ फ्रॅक्शन इज अ समथिंग दॅट नोज पार्ट्स ऑफ होल अशी अपूर्णांकाची व्याख्या आहे. म्हणजेच थोडक्यात काय अपूर्णांक म्हणजे एखादी गोष्ट जर पूर्ण असेल आणि त्याचे आपण भाग केले तर ते संपूर्ण जे काही छोटे छोटे भाग आहेत त्या भागांना काय म्हणतात अपूर्णांक म्हणतात. म्हणजे समजा एखादा आपण घेतलं की एक चिक्कू घेतला तर चिक्कू हा पूर्ण भाग झाला. मग त्या चिक्कूचे आपण पार्ट केले 3-4 अशी विभागणी केली. ते जी काही एक भाग आहेत त्या चिक्कूच्या ज्या काही फोडी आहेत किंवा ते भाग आहेत त्या संपूर्ण जे काही भाग आहेत त्या भागाला काय म्हणतात अपूर्णांक असं म्हणतात. चला तर याच्यावरचे आपण उदाहरणांच्या सहाय्याने आपण पाहूया. या ठिकाणी बघा या आकृत्या आहेत. या आकृत्यावरून आपण अपूर्णांक कशा पद्धतीने लिहायचं हे बघूया. या पहिल्या आकृतीमध्ये एकूण भाग किती आहेत बघा 1 2 3 4. एकूण भाग किती आहेत 4. 4 भागापैकी रंगवलेला एक भाग आहे. टोटल किती भाग आहेत 4. त्या 4 भागापैकी एक भाग रंगवलेला आहे. याचं लेखन करत असताना जे एकूण भाग किती आहेत ते आपण छेदस्थानी लिहायचं म्हणजे छेदस्थानी आणि जो रंगवलेला भाग आहे तो वर लिहायचा. मग एकूण भाग किती आहेत 4 आहेत. किती भागात 4 भाग आहेत. त्या 4 भागापैकी किती भाग रंगवलेला आहे एक भाग रंगवलेला आहे. म्हणजे याचं आपण लेखन करत असताना कसं होणार 1/4. याला आपण अंश म्हणतो, याला आपण काय म्हणतो छेद म्हणतो. आणि ही जी मध्य रेषा ही अपूर्णांक दर्शवतो. ही रेषा म्हणजेच काय अपूर्णांक दर्शवतो. याला न्यूमरेटर आणि डिन्यूमरेटर असं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. त्यानंतर बघा इथं दुसरी आकृती दिलेली आहेत. इथं एकूण किती भाग आहेत 1 2 3 4. एकूण भाग आपण काय करायचं छेदस्थानी लिहायचं. मग एकूण भाग इथं 4 मी लिहिलं. या 4 भागांपैकी किती भाग रंगवलेले आहेत 1 आणि 2. 1 आणि 2 याचं वाचन करत असताना 2/4 असं पण करणार आहे. त्यानंतर ही बघा आकृती आहे. याच्यामध्ये एकूण 2 भाग आहेत. या 2 भागापैकी एक भाग रंगवलेला आहे. हे लिहित असताना आपण असं लिहिणार आहे की छेदस्थानी 2 आणि रंगवलेला भाग वरती 1/2. त्यानंतर इथं या आकृतीमध्ये एकूण भाग मोजायचे 1 2 3 4 5 6 7 8. एकूण भाग 8 आहेत. संपूर्ण आकृतीमध्ये एकूण भाग 8 आहेत. त्यापैकी किती रंगवलेले आहेत 1 2 3. म्हणजे एकूण 8 आहेत त्यापैकी रंगवलेले 3 आहेत. जे टोटल जी संख्या असेल ती आपण छेदस्थानी लिहायची आणि जेवढे भाग केलेले आहेत ते आपण काय करायचं वरती लिहायचं. म्हणजे होल पार्ट्स तो खाली लिहायचा आणि त्याच्यातले जे डिव्हिजन केलेले भाग आहेत ते आपण काय करायचं वरती लिहायचं. अशा पद्धतीनं या अपूर्णांकाचं आपण लेखन करतो. त्यानंतर या ठिकाणी आपण ॲडिशन ऑफ फ्रॅक्शनमध्ये अपूर्णांकाची बेरीज म्हणजेच काय अपूर्णांकाची बेरीज हा घटक पाहणार आहोत. त्याच्यामध्ये म्हणजे दिलेला एखादा अपूर्णांक असेल 2 त्याची बेरीज. मग ते अपूर्णांक कोणते तर समान छेद असणाऱ्या अपूर्णांकाची बेरीज बघूया पहिल्यांदा. म्हणजे सारखा छेद असेल आणि त्याची बेरीज आपल्याला करायला सांगितली तर कशा पद्धतीने करायची खूप सोपं आहे. अपूर्णांकाची बेरीज करत असताना आपण काय करायची अंशाची बेरीज करायची आणि अपूर्णांक काय करायचा तोच घ्यायचा कारण दोन्हीकडचा छेद काय आहे समान आहे. इथं बघा 4 आणि 3 ह्या दोन्हींची बेरीज किती झाली 4 अधिक 3. 4 अधिक 3 भागिले 5. कारण छेद मी 5 का करून घेतला कारण छेद दोन्हीचा काय आहे सेम आहे. मग बेरीज काय झाली 7/5. या अपूर्णांकाची बेरीज काय झाली 7/5. त्याच्यानंतर या गणितामध्ये बघा दिलेल्या अंशाची बेरीज आणि छेद काय करायचा तोच घ्यायचा. म्हणजे 3 अधिक 2 भागिले 7 बरोबर किती येणार 3 अधिक 2 5/7. 5/7. अशा पद्धतीनं समान छेद असेल तर अपूर्णांकाची बेरीज आपण
अतिशय सोप्या पद्धतीने केलेली आहे. दिलेल्या अपूर्णांकाची दिलेल्या अंशाची बेरीज करायची आणि अपूर्णांक काय करायचा तोच घ्यायचा. अंशाची बेरीज केली आणि अपूर्णांक तोच घेतला. अंशाची बेरीज आहे इथं 4 अधिक 3 7 7/5. इथं 2 अंश आहे, त्या 2 अंशाची बेरीज आहे 3 अधिक 2 छेद 7 5/7. त्यानंतर आता आपण भिन्नछेद अपूर्णांकाची बेरीज बघूया. म्हणजे ज्याचे छेद सारखे नाहीत अशा अपूर्णांकाची बेरीज कशा पद्धतीने करायची आपण पाहूया. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो की ॲडिशन ऑफ अनलाईक फ्रॅक्शन. जर सारखा छेद असणाऱ्याला आपण काय म्हणतो अनलाईक फ्रॅक्शन, आणि जर भिन्न छेद असतील तर त्या अपूर्णांकाला आपण काय म्हणायचं अनलाईक फ्रॅक्शन, आणि एकसारखे छेद असणाऱ्याला काय म्हणायचं लाईक फ्रॅक्शन. तर या ठिकाणी मी पहिलं गणित घेतलेलं आहे की ज्याचा छेद काय आहे वेगवेगळा आहे. छेद सारखा आहे का नाही वेगवेगळा आहे. तर छेद वेगवेगळा असणाऱ्या अपूर्णांकाची बेरीज कशा पद्धतीने करायची बघूया. काय करायचं, या ठिकाणी दिलेल्या 2 अंकांचे काय करायचं गुणाकार करायचा. 7 दुनी किती झाले 14, आणि या अपूर्णांकाच्या दिलेले वरचे जे त्या दोन्हीचा गुणाकार आपण काय करायचा छेदस्थानी लिहायचा, आणि नंतर या संपूर्ण अपूर्णांकाचा काय करायचा तिरकस गुणाकार वरती लिहायचा. 2 गुणिले 2 किती झाले 4, किंवा आपण इथे घेऊन मी घेते 2 गुणिले 2 4 अधिक 7 गुणिले 1 7 गुणिले 1, म्हणजे इथे मी सविस्तर खाली लिहिते 2 गुणिले 2 4 अधिक 7 एके 7 भागिले 14, म्हणजे त्याचं उत्तर किती येणार आहे 7 अधिक 4 11/14. कशा पद्धतीने केले बघा. दिलेला जो अपूर्णांक आहे त्याचा छेदाचा गुणाकार करायचा. तो दिलेल्या छेदाचा गुणाकार छेदस्थानी लिहायचा. छेदाचा गुणाकार छेदस्थानी लिहायचा, आणि नंतर काय करायचं दिलेल्या अपूर्णांकाचा तिरकस गुणाकार करायचा. 2 गुणिले 2 इथं मी लिहिलं, आणि 7 गुणिले 1 या ठिकाणी लिहिलं. 2 गुणिले 2 4, आणि अधिक आपल्याला बेरीज करायची आहे. 7 गुणिले 1 7 गुणिले 1 म्हणजेच किती 7. या दोन्हींची बेरीज किती येते 11. 11 छेद किती उत्तर आलं 14. सेम याच टाईपमध्ये आपण ही तिन्ही गणित सोडून बघूया. या ठिकाणी बघा दिलेल्या छेदस्थानचा काय करायचा गुणाकार करायचा. 9 गुणिले 5 9 गुणिले 5 किती आहे 9 5 45. या ठिकाणी मी छेदस्थानी लिहिलेलं आहे, आणि दिलेल्या अंकाचा काय करायचा तिरकस गुणाकार करायचा. 5 त्रिक इथं मी लिहिते 15 अधिक 9 त्रिक किती झाले 27. नंतर काय करायचं आता छेदाची काय करायची छेद आहे असा लिहायचा, आणि अंशाची काय करायची आपल्याला बेरीज करावी लागेल. छेद मी या ठिकाणी लिहिला 45, आणि आता याची बेरीज करायची. 7 अधिक 5 किती झाले 12. आजच्या गेला 1 2 अधिक 1 3 आणि 1 4, म्हणजे किती झाले 42/45 हे या अपूर्णांकाचं उत्तर आलेलं आहे. त्यानंतर हे तिसरं गणित आहे. याचा सुद्धा छेद वेगवेगळा आहे. छेद वेगवेगळा असेल तर आपल्याला माहितीच आहे. छेद वेगळा असेल तर काय करायचं दिलेल्या छेदाचा गुणाकार छेदस्थानी लिहायचा. 5 त्रिक 15. नंतर या दिलेल्या अपूर्णांकाचा तिरकस गुणाकार करायचा. मी इथं डायरेक्ट तुम्हाला करून दाखवलेलं आहे. इथं तुम्हाला 2 गुणिले 2 लिहिलेलं आहे 7 गुणिले 1. तशाच पद्धतीने इथं किती येणार 3 दुनी 6 अधिक 5 एके 5, म्हणजे त्याचं उत्तर किती येणार 6 अधिक 5 किती झाले 6 अधिक 5 11/15. म्हणजे दिलेल्या अपूर्णांकाची जर बेरीज करायची असेल तर त्या अपूर्णांकाच्या छेदाचा काय करायचा गुणाकार करायचा. अपूर्णांकाच्या छेदाचा गुणाकार करायचा, आणि नंतर दिलेल्या 2 अपूर्णांकाचा तिरकस गुणाकाराची बेरीज करायची. दिलेल्या 2 अपूर्णांकाच्या तिरकस गुणाकाराची काय करायची बेरीज करायची. सेम इथे मी सगळीकडे केलेलं आहे. 5 गुणिले 3 छेदाचा गुणाकार इथं लिहिलेला आहे 5 त्रिक 15, आणि दिलेल्या अपूर्णांकाचा तिरकस गुणाकाराची बेरीज केलेली आहे. 3 गुणिले 6 अधिक 5 एके 5 6 आणि 5 किती झाले 11/15. अशा पद्धतीनं आपण जर छेद वेगवेगळे असतील म्हणजेच त्याला काय म्हणायचं भिन्नछेद असणारा अपूर्णांक दिला असेल तर त्याची बेरीज पाहिलेली आहे. त्यानंतर आपण भिन्नछेद अपूर्णांकाची वजाबाकी पाहणार आहोत. भिन्नछेद अपूर्णांकाची वजाबाकी करत असताना ज्या पद्धतीनं आपण बेरीज केली त्याच पद्धतीनं वजाबाकी आपण करू शकतो. समान जर छेद असतील आणि वजाबाकी सांगितली तरी सुद्धा काय करायचं ते आपण पहिल्यांदा बघूया, आणि नंतर मग हे वजाबाकी करूया. समजा समान छेद असतील 3/9 वजा 3/9 वजा 2/9. या ठिकाणी छेद सारखा आहे. ही कन्सेप्ट सोपी आहे म्हणून मी घेतलेली नाही. अगदी आपण करू शकतो. वजाबाकी छेद सारखा आहे. छेद सारखा असेल तर काय करायचं आपण तोच छेद द्यायचा, आणि फक्त अंशाची काय करायची वजाबाकी. 3 वजा 2 किती झाले 1. म्हणजेच जर वजाबाकी असेल आणि छेद सारखा असेल तर अंशाची वजाबाकी करायची, आणि जर इथं बेरीज असेल तर काय करायचं छेद तो उचलून काय करायचं अंशाची बेरीज.
समान छेद असतील तर अंशाची बेरीज करायची आणि वजाबाकी असेल तर अंशाची काय करायची, वजाबाकी करायची. हे एक कन्सेप्ट होती. त्यानंतर आता भिन्नछेद अपूर्णांकाची वजाबाकी. आता इथं छेद सारखे आहेत, पण जर भिन्नछेद असतील तर कशा पद्धतीने वजाबाकी करायची. या ठिकाणी भिन्नछेद अपूर्णांकाची वजाबाकी आपण करणार आहोत की ज्याचा छेद काय आहे, वेगवेगळा आहे. त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, सबस्ट्रॅक्शन ऑफ अनलाईक फ्रॅक्शन. अनलाईक म्हणजेच काय, वेगवेगळे छेद. आणि लाईक असेल तर, छेद सारखा असेल तर त्याला काय म्हणतात, लाईक फ्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शन ऑफ अनलाईक फ्रॅक्शन म्हणजे दिलेल्या जर वेगवेगळे छेद असणाऱ्या अपूर्णांकाची काय करायची आहे आपल्याला, वजाबाकी. या ठिकाणी मी 2 गणितं घेतलेली आहेत. इथं छेद वेगवेगळा आहे. आता वजाबाकी करायला सांगितलेले. हे करत असताना काय करायचं, आपण दिलेल्या दोन्ही काय करायचं, छेदांचा काय करायचा, गुणाकार खाली लिहायचा. 10 गुणिले 20 किती झाले, 10 गुणिले म्हणजेच किती झाले, 20 गुणिले 10 म्हणजेच किती झाले, 200. 20 गुणिले 10 200. आणि दिलेल्या 2 अपूर्णांकाचा तिरकस गुणाकार. ज्या पद्धतीने आपण बेरीज केली सेम तीच प्रोसेस इथं आहे. दिलेल्या अपूर्णांकाचा तिरकस गुणाकार वरती लिहायचा. आता 20 गुणिले 3 इथं मी इथं सविस्तरपणे लिहून दाखवते. 20 गुणिले 3 हा तिरकस याचा गुणाकार झाला, वजा 10 गुणिले 1. 20 गुणिले 3 किती झाले, 60. 20 त्रिक 60 वजा 10 एके 10 भागिले 200. म्हणजे 60 वजा 10 किती झाले, 50/200. याचं लहानात लहान रूपांतर सुद्धा आपण करू शकतो. लहानात लहान रूपांतर केल्यानंतर ह्या शून्याला शून्य झालं, 5 एके 5 आणि किती झाले, 5×20 म्हणजे याचं लहानात रूपांतर किती झालं, 1/4 म्हणजे 50 एके 50, 50 काय झालं, 200. अशा पद्धतीनं आपण या दिलेल्या अनलाईक फ्रॅक्शनचं म्हणजे असमान छेद असणाऱ्या अपूर्णांकाची आपण इथं वजाबाकी केलेली आहे. दिलेल्या 2 छेद असतात, त्या छेदांचा गुणाकार खाली लिहायचा. दिलेल्या छेदाचा गुणाकार खाली लिहायचा आणि दिलेल्या या अपूर्णांकाचा तिरकस गुणाकार वरती लिहायचा. जर इथं वजाबाकी चिन्ह असेल तर दोन्ही तिरकस गुणाकारांची काय करायची, वजाबाकी करायची. आणि हे गणित, तेच गणित आपण दुसरे इथं पाहूया. इथं बघा भिन्न छेद आहेत. या भिन्न छेद असणाऱ्या छेदांचा काय करायचा, गुणाकार करायचा. 4 गुणिले 2 मी इथं खाली येते, 4 2 8 छेदस्थानी लिहिला. नंतर दिलेल्या अपूर्णांकाचा तिरकस गुणाकार वरती लिहायचा. इथं वजाबाकी म्हणजे त्या तिरकस गुणाकाराचा वजाबाकी करायची. 3 गुणिले 2 3 गुणिले 2 6 वजा 4 एके 4 म्हणजे किती येणार, 6 वजा 4 2/8. याचं परत लहानात लहान रूपांतर होऊ शकतं, 2 एके 2 2/8. अशा पद्धतीनं जर छेद समान नसेल तर तरी सुद्धा छेद आपण दिलेल्या अपूर्णांकाची काय करू शकतो, आपण वजाबाकी करू शकतो. त्यानंतर या ठिकाणी याचीच अजून 2 गणितं मी इथे घेतलेली आहेत की ज्याचा छेद काय आहे, वेगवेगळा आहे. अशा अपूर्णांकाची वजाबाकी. इथं बघा, इथं छेद 6 आहे, इथं 5 आहे म्हणजे छेद वेगळा आहे. दिलेल्या अपूर्णांकाच्या छेदाचं काय करायचा, गुणाकार करायचा. 6 म्हणजे किती झाले, 30 आणि अंशाचा तिरकस गुणाकाराची वजाबाकी करावी लागेल कारण चिन्ह इथं काय आहे, वजा आहे. मग 4 पंचे 20 वजा 6 त्रिके किती झाले, 18 म्हणजे 20 वजा 18 किती झाले, 20 वरून 18 गेले, 2 उरले, छेद 30. याचं परत लहान लहान आपण रूपांतर करू शकतो. बघा यानं कारण 2 जर भाग जात असेल तर आपण करू शकतो, नसेल तर तो अपूर्णांक तसाच ठेवायचा. 2 एके 2 म्हणजे 10 म्हणजे याचं रूपांतर कधी झालं, 1/15. त्याच्यानंतर या दिलेल्या अपूर्णांकाच्या आपण वजाबाकी करूया. याचे छेद वेगवेगळे आहेत म्हणजे याचा छेदाचा काय करायचा, गुणाकार करायचा. 3 2 6 छेदस्थान लिहिलेला तिरकस गुणाकार करायचा. 7 2 14 7 2 14 5 3 15 15 वजा 7 किती झाले, 14 1/6. अशा पद्धतीनं आपण दिलेल्या अपूर्णांकाची वजाबाकी करू शकतो. समान छेद असेल तर अंशाची फक्त काय करायची, वजाबाकी करायची आणि छेदांचा गुणाकार करायचा. जर भिन्न छेद असतील तर अंश छेदांचा गुणाकार खाली लिहायचा आणि तिरकस गुणाकार करून त्याची वजाबाकी करायची. अशा पद्धतीने आपण अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी इथं पाहिलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.